अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे गुरुवार, तर सगळ्यांना शुभ गुरुवार। आणि आज अमावस्या पण आहे आणि त्याच्यानंतर मला माहिती आहे की व्हिडिओला खूप उशीर झालेला आहे, पण आज तुम्हाला जर वेळ मिळाला व्हिडिओ बघितल्यावर तर तुम्ही नक्की हा उपाय करा। तुम्ही संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कधी हा उपाय करू शकता, पण सहसा 10च्या आत करा, कारण मंदिरं हे 10च्या नंतर बंद होतात। तर आज काय आहे, आज अमावस्या आहे, गुरुवार आहे, प्लस आज शनी जयंती पण आहे। आपण ज्याला शनीची जयंती पण म्हणतो, म्हणजे शनिदेवांचा जन्मदिवस आज। तर शनिदेव हे आपण ज्यांना असं वाटतं की आमच्या मागे शनी लागलेला आहे, मग त्यांना वाटतं की आमचा शनी जो लागलेला आहे तो आम्हाला परेशान करतो किंवा आमच्या मागे सतत आमचे कामं बिघडतात। तर असं काही नसतं। तुमचे कर्म तुम्ही चांगले ठेवले, तुम्ही दान धर्म केलं, कोणाचं मन नाही दुखवलं, तर तुमच्यावर शनीची खूप कृपा होते। बघा, शनी हा कोणालाच परेशान करत नाही। शनिदेव आपण म्हणतो ना की शनी, पण शनी कोणालाच परेशान करत नाही। शनी सारखा देव दुसरा कोणता नाहीये, कारण त्यांना असे लोक आवडतात जे दान धर्म करतात किंवा इतरांशी चांगलं वागतात, मन दुखवत नाही, किंवा आपले जे कर्म आहेत आपले जे ते चांगले ठेवतात, त्या लोकांवर शनीची खूप जास्त कृपा असते। तर तुम्ही नक्कीच आज काय करायचं आहे, तुम्हाला 2 उपाय मी सांगणार आहे। ते 2 उपाय तुम्हाला करायचे आहेत, खूप छोटेले आहेत। उपाय म्हणजे एक सेवा आहे आणि एक उपाय आहे, दोन्हीपैकी तुम्ही काहीही करू शकता। तुमच्या जवळ शनीचं मंदिर असेल तर तुम्ही सेवा करा, त्याच नंतर तिथे पण जाऊन तुम्हाला एक उपाय करायचा आहे आणि एक पिंपळाच्या झाडाचा उपाय आहे। तर हे 2 उपाय तुम्ही आज नक्की करा। आज जर केले तर तुमच्या मागची सगळी साडेसाती दूर होईल। सगळी जे काही नकारात्मकता आहे, जे काही तुमच्या मागं किटकिट आपण म्हणतो लागलेली आहे, ती तुमची सगळी दूर होईल आणि शनीची कृपा तुमच्यावर होईल। तर तुम्ही नक्की हा उपाय करा। तर काय करायचं आहे, तुम्हाला शनीच्या मंदिरात जायचं आहे। मंदिरात जाऊन तुम्हाला काळे तीळ आणि गुळाचा त्यांना भोग दाखवायचा आहे। बघा, आज व्हिडिओला खरंच उशीर झालेला आहे, ह्या मला बनवायचा होता, पण आज काय झालं की आपल्याला माहिती आहे की अमावस्या आहे। अमावस्या म्हटलं थोडंसं घर देवघरे वगैरे आवरले मी सकाळी, आणि त्याच्यानंतर घरातली कामं थोडेफार करून केंद्रात गेले आरतीला 10:30च्या। त्याच्यानंतर भैरवचंडी सेवा होती, तिथे सेवा केली आणि मग घरी येईपर्यंत मला खूप उशीर झाला। आणि त्याच्यानंतर मग घरचे कामं, जेवण वगैरे पण, आणि मग त्याच्यानंतर पुन्हा स्वामी चैत्र सारामृतची सेवा माझी, कारण 108 पारायणाची सेवा सुरू आहे, ते पारायण केलं। तर व्हिडिओ खरंच करणं नाही झाला, त्याच्यामुळे छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करते। आणि तुम्हाला जर योग्य वेळेवर जर मिळाला तर नक्कीच तुम्ही हे उपाय तुम्ही करा। तर काय करायचं आहे, शनीच्या मंदिरात जायचं, तिथे जाते वेळेस काळे तीळ आणि गूळ न्यायचा, त्यांना काळे तीळ आणि गुळाचा त्यांना भोग दाखवायचा आहे। जमलंच तर तिथे तुम्ही सेवा करा। शनीचं जे स्तोत्र आहे ते तुम्ही तिथे म्हणा, नवग्रह स्तोत्र तिथे बसून म्हणा, किंवा शनीचा एखादा मंत्र तुम्हाला येत असेल तर त्याचा तुम्ही जप करा, एक का होईना माळ तुम्ही नक्की करा। तर तिथे गेल्यावर तुम्हाला काळे तीळ आणि गूळ याचा भोग तुम्हाला शनिदेवांना दाखवायचा आहे, अर्थात तेल पण न्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला पिंपळाचा जो उपाय आहे, पिंपळाचा उपाय म्हणजे हा उपाय तुम्ही नक्की करा। बघा, याने काय होणार आहे की तुमची साडेसाती दूर होईलच, पण तुमचे जे पित्राचे काही दोष असतील ते पण त्याने नक्की दूर होतील। तर काय करायचं, उडदाच्या डाळीचं पीठ असतं, तुमच्याकडे नसेल तर थोडंसं मिक्सरमधून डाळ तुम्ही वाटून थोडीशी डाळ म्हणजे त्याचं पीठ करा तुम्ही। एक दिवा त्याचा करायचा, एक दिवा होईल असं इतकं पीठ तुम्ही करा। दळून वगैरे आणायची गरज नाही, मिक्सरमधून जर तुम्ही काढलं तर होऊन जाईल, की आपल्या एका दिव्यापुरतंच पाहिजे। तर एक दिवा करायचा, त्याचा 4 वातीचा दिवा करायचा आहे। म्हणजे आपण गोल दिवा केला आणि जे वात ठेवण्यासाठी जे तोंड करतो तसं 4 तोंड करा त्याला, 4 वाती ठेवा त्याच्यामध्ये। त्याच्यात तेल टाका, जे तेल असेल ते टाका, घरामध्ये जे अवेलेबल असेल ते टाका। त्याच्यानंतर ते दिवा न्यायचा, पिंपळाचं झाड जिथे असेल तिथे पिंपळाच्या झाडापाशी दिवा न्यायचा, तो दिवा लावायचा, त्याच्या खाली थोडेसं फूल अक्षता वगैरे टाकायचं, त्याच्यावर दिवा ठेवायचा, त्याला हळदी कुंकू त्याची पंचोपचार पूजा करून तिथे दिवा लावायचा, थोडीशी साखर तिथे ठेवायची आणि दर्शन घ्यायचं आणि वापस यायचं। हे 2 उपाय तुम्हाला आज करायचे आहे, कधीही करा तुम्ही।
तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.